करताना सांगतो की 1983चे 10वीचे बॅचचे आम्ही विद्यार्थी, 83च्या बॅचचे विद्यार्थी 2017ला आम्ही एकत्र आलो. कारण एक वर्ष आता ठरवायला सुरू झाल्यावर किती वर्ष, 3, 4, 5 वर्ष लागतात. आणि आता योगायोगाने कसं आपण एका गावचे असल्यामुळे थोडासा लवकर आपला संपर्क होऊ शकतो. पण जे जवाहर विद्यालयात शिकलो आपण तिथं 6-7 तुकड्या, वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी आणि नंतर संपर्क नाही, त्याच्यामुळं तेवढे वेळ लागले. आणि आम्ही पहिल्या बॅचलाच आमचं वैशिष्ट्य असं की 70 विद्यार्थी आम्ही जमा झालो होतो पहिल्या बॅच. त्याच्यामध्ये जवळपास 25 ते 30 मुली होत्या, कारण मुलींची पण संख्या खूप होती ना त्यावेळेस. आता कसं आपला एकच वर्ग होता, 50-60 विद्यार्थी, त्याच्यामध्ये पण मुली एवढ्या मुलं एवढ्या असं होतं. आणि ही आपली जी अटॅचमेंट आहे ती वेगळी आपली खुदावडीकरांची. ते सगळे जण म्हणतात की आता एवढ्या बॅचचे गेट टुगेदर फक्त आपल्या गावचेच होत आहेत, बाकीच्या ठिकाणचे कुठले तरी कॉलेजचे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर 8वी ते 10वी या वर्षातले हे 3 वर्ष आपल्या आयुष्यात आपण कधीच विसरत नसतो. मी माझ्या आयुष्यामध्ये प्राथमिक शिक्षणातले 7वीपर्यंतचे काहीच प्रसंग मला आठवतात, जे ठळक ठळक आहेत, काही अशा घटना आहेत त्या आठवतात मला. पण 8वी ते 10वीतल्या सगळ्या गोष्टी आठवतात मला. 8वीला कोण क्लास टीचर होतं, 9वीला कोण होतं, 10वीला काय होतं, काय प्रसंग घडले, कधी मार खाल्ला, कधी आगाऊपणा केला, ह्या सगळ्या गोष्टी अगदी इत्तमभूत. आत्ता जवाहरमध्ये गेल्यावर सुद्धा मी ह्या वर्गात अमुक अमुक या डेस्कवर ह्या बाजूला बसत होतो, हे आठवतं अगदी. कॉलेजमध्ये पण अगदी कॉलेजमध्ये गेल्यावर भाषण केल्यामुळं अख्खा कॉलेज मला ओळखायचं. पण मला बऱ्याच गोष्टी कॉलेजमधल्या पण आठवत नाही. म्हणून ही 3 वर्ष खूप महत्वाची असतात आपल्या आयुष्यामध्ये. आता पहिल्यांदा मुली एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, याचा अर्थ तुम्ही एक वेगळ्या प्रकारचा विश्वास संपादन केलेला आहे. कारण आजकाल एवढ्या मुली तुमचे नवरे मित्रांना भेटण्यासाठी आम्ही जाणार आहोत मुलांना सोडत नाही, तसं वातावरण राहिलेलं पण नाही. पण तुमच्या सगळ्या नवऱ्यांचे मी आमच्या वतीनं मनापासून त्यांचं कौतुक करतो. आपण त्याच्या नावाने टाकतो, कारण हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला सोडलेलं आहे की ठीक आहे, तुमच्या मित्रांना जाऊन भेटा, तुम्ही या. आणि तुमच्या बरोबर काही आले असते तुमचे मिस्टर, त्यांचंही खूप अभिनंदन. कारण की तुमचे मित्र परिवार कसा आहे त्यांना पण वाटतं, उत्सुकता असते की तुम्हाला एवढी ओढ आहे त्यांची, तर ते कसा तुमचा गेट टुगेदर होतं हे पाहायला पण काही लोक दर बॅचला यायला लागलेले आहेत. आणि त्यांनी म्हणतात की आता कधी पुन्हा असं तर आम्ही सगळे येणार आहोत, तुम्ही एवढं सगळं मस्त कार्यक्रम असतो, एन्जॉय असतं, करमणूक असते, असं ते म्हणतात. त्याच्यामुळं आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की एवढ्या वर्षाने तुम्ही जमा झालात, तुमचा स्वतंत्र ग्रुप असणार आहे, त्या ग्रुपवर तुम्ही किमान 2 वर्षाला, तुम्हाला जर वर्षाला जमत नसेल तर किमान 2 वर्षाला एकत्र येण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापैकी कोण आता केवळ मजा म्हणून आपण एकत्र आलं आता असं नाही, आपले आता आणखीन संबंध रिलेशन आणखीन जवळ आलेलं. आता तुम्ही एवढ्या वर्षांनी एकत्र आला म्हणजे अजून जवळीकता आपली वाढलेली आहे. आणि ही जवळीकता कायम टिकवून ठेवा, कारण ह्या गोष्टी आपल्या जीवनातल्या गोष्टी शेअर करणे एकमेकाला, मी किती खुशी आहे, मला किती आनंद आहे, माझ्या जीवनामध्ये काय अडचणी आहेत, हा एकमेकाला सांगितल्यानंतर दुसऱ्याला कोणाला तरी सांगितल्यावर जे ओझं कमी वाटतं त्याच्यापेक्षा आपल्या मित्रांना, आपल्या वर्गातल्या मित्रांना सांगितल्यावर ते मन खूप हलकं वाटतं. हे मानसशास्त्र, खूप आनंद होतो आपल्याला. आपलं दुःख सांगताना सुद्धा आपल्याला काही वाटत नाही आपल्या मित्राला, नाहीतर हे कसं सांगू बाबा, ह्याला कसं सांगू, काय वाटेल की हे माझा एवढा कमीपणा होईल की, असं जे वाटणं असतं ते आपल्या बॅचमध्ये कधीच वाटत नसतं. ते शेअर करा. तुमच्यापैकी आता खूप बऱ्याच चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत, काही शेतकरी आहेत, काही नोकरदार आहेत, काही व्यावसायिक आहेत, तुम्ही काही गृहिणी असाल, कुठंतरी नोकरी वगैरे काम करत असाल, ज्या ज्या ठिकाणी करत असाल तुम्ही 100% असं नाही की बाबा आपण नोकरी लागली नाही आपल्याला, आपण खूप खाली राहिलो, कमी राहिलो, असं कधीच वाटून घेऊ नका. तुम्ही स्वतःचं घर समर्थपणाने सांभाळतात, हे तुमचा एक मोठा जॉबच आहे. साधी गोष्ट नाही, एवढ्या विश्वासानं सगळ्यांना उभं करणं, घर सांभाळणं, त्यामुळे तुमचंही विशेष कौतुक आहे. त्याच्यामुळे कमीपणा वाटायचं काहीच कारण नाही. तुम्ही खूप म्हणजे भाग्यवान आहात असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि आम्ही स्वतःला आता म्हटल्याप्रमाणे अरे आम्ही तुमच्यासाठीच आहोत. आजही मला विद्यार्थी सर, एखादा पालक म्हणला सर त्या विद्यार्थ्याला जरा अडचण आहे गणिताची वगैरे, म्हणजे कुठला आहे, कुठल्या शाळेत आहे हे सुद्धा विचारत नाही. आता बाहेर मी नोकरीला राहिल्यामुळे माझ्या मित्रांचा आवाका खूप वाढलेला. त्याच्यामुळे कुणीही म्हटलं विद्यार्थ्यासाठी म्हटलं की मी आजही तुम्हाला जे शब्द आठवतात का बघा, कधीही कुठेही केव्हाही मला विचारा, कुठं बसलोय मी काय नाही, काहीच देणं गेलं नाही. त्याच्यामुळे ते आपल्यातलं वातावरण मी तसंच ठेवलं काय की कुणीही म्हणजे पालकांनी विचारलं. आणि मग तुम्ही एवढ्या
वर्षाने एकत्र आलात तर आम्हाला उत्सुकता, मला वाईट वाटत होतं खरं तेव्हा हे आपला कार्यक्रम एक मिस होतो, ह्या सगळ्यांच्या भेटी या निमित्तानं झाल्या असत्या तर त्या होत नाहीत. आणि माझ्या डोक्यातून गेलं होतं पण आता, कारण एवढा वेळ तुम्ही थांबणं शक्य नसतं. एकतर तुम्ही परगावून लांबून लांबून आलेलं असतं, गाड्या असतात, तुमच्याबरोबर कुणीतरी असतं, मग हे एवढा वेळ थांबणं शक्य नसतं. आणि तुळजापूरच्या जवळ गेल्यावर रोहिणीचा फोन आला. तिने म्हटलं तुम्ही येईपर्यंत आम्ही थांबणारच आहोत. आता मग ठीक आहे म्हटलं, मी आता का तुला लगेच सांगत नाही तिथं, कारण तिथं जर पाळी लागली ते पेपर द्यायला तर मग तिथून फोन करणार की आता माफ करावं, मी काही येऊ शकत नाही. मग माझ्या अगोदर माशांकर सरांचं पूर्ण झालं काम, मी गेल्या 2च मिनिटात पूर्ण केलं काम. पण माझ्या बरोबर जे शिक्षक होते त्यांना थोडा वेळ लागला, त्याच्यामुळे तर त्यांच्या अगोदर मी आला असतो. आणि त्यांनी मोटरसायकलवर मी 4 व्हीलर आणला, तरी किती फास्ट होत सर्व. कसं की ही ओढ आहे ना, ही दोन्ही बाजूने जेव्हा ओढ असते तेव्हा भेट होतेच, हा माझा अनुभव आहे. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तुमचं पुढील आयुष्य अगदी बहरून जावं, तुमच्या काय इच्छा आकांक्षा असतील त्या सगळ्या पूर्ण होत अशी अगदी आपल्या खंडेरायाच्यांनी, आपल्या ग्रामदैवत मारुतीच्यांनी नम्र प्रार्थना. धन्यवाद.